तुम्ही काय निवेदन करत असाल तर बोला. सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज, एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे. त्यांना करून एक नवीन आदर्श दिला पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जो जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. ते 150 लोकांना लागतं आहे त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतंय हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय. लक्षात येईलच की किती वेळात संपतंय. सगळ्या सोयऱ्यांचं उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20लाच ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आता आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं. मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते
म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले. म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांना सुद्धा माहिती आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या. ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्याला पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलंय त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतंय त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. किंवा तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? वेगळं काय झालंय आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळंच होत आहे. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या. तेच बोलून दाखवतात आम्हाला आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढा लागेल. आता जे SCBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात. आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोराचं. ह्याच आता ते पाहिजे ना बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं 6 करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी निवड झाली. नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या. महाराष्ट्र बघतोय देव. मागचं SCBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात. आत्ता मिळतंय काही बी ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर. पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय. पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखादी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतेत का बाबा रात्रीतून का व्हायना आम्ही गोर नाही काय सांगावं तुम्हाला. आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात. लय अवघड आहे आमचा खेळ. साहेब बोलन का एखादा त्याची वाट बघून जर झालं 20पर्यंत ठीक. पण जर 20च्या आत नाही केलं तर 21ला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. आज 9व्या दिवशी सुद्धा राज्य सरकारनं कुठल्याही म्हणजे त्यांच्या शिष्टमंडळानं तुमची चर्चा केली नाही जशी मागच्या वेळेला करत होती. यावेळेला काही चर्चा वगैरे होताना दिसत नाही. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ हे. इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या. 4-5 जण बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते. त्याच्यावर दिशा ठरती. 150 लोकांवर सगळं ठरतंय. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे. पण सामान्य 150चा तांगा कुठं जाईल. चाकं नाही सापडणार त्यांना त्यांच्या तांग्याची.
जरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धतीचं वक्तव्य नितीश राणेंनी केलं. नाही, ते संपला विषय माझा त्या दिवशी. हो, ते विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काही मर्यादा असतात, ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. पाटील साहेब, ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुषसत्ताक पद्धतीनंच दाखले दिले आहे असं म्हणलं. तुम्ही जे म्हणते मातृसत्ताक पद्धतीने दिली जाईल, याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तर तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ताक पद्धतीने पण मिळायला पाहिजे, तर त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केलेला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल, कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकत सगळ्या स्वराज्यामध्ये अधिसूचना काढली, याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली. या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही. हे वेगळा विषय एकदम. हेही याच आंदोलनाने दिले, ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती. ज्याला घ्यायचं ते घ्या, जोर जबरदस्ती नाही. परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आहे. आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. शिंदे साहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21ला घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20लाच घोषणा आंदोलनाच्या करणार आहेत. आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे. गरिबाचं लवकर नाही ऐकलं जात. त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेनंतर सगळी सोयरी शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही अधिसूचनेला आताच तिकडे जाता येत. जरा अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार. पाडतील ना, कोण नाही म्हणलं. आम्हाला माहितच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत. हे बी पार पाडा तेवढं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा. तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी. त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं. आता आहेत तुम्ही बी, सांगावं आता. हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी. हे बी पारित करावं. समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बहुमतानं आवाज उठविलाय. त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पाडणारे म्हणताय, कायदा पारित करणार आहे तो, तसं हाही बहुमताने करा ना. समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 100-150 घेतील. बबनराव तायवाडे असं म्हटले, त्यांची प्रेस झाली आता की जरांगे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते, योग्य नाही. आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवाडे त्यांना बी काही कळा ना का आता, त्यांचा काय विषय याच्याशी, त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा. आम्ही तर त्यांना तायवाडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आतापर्यंत. आणखीन एक क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात. त्याच्या केला त्याला नाही सोडलं, सोडणार बी नाही. हे दुसऱ्याचं भांडण. आता 9 दिवस झाले कोणी चर्चा करायला पुढे येत नाही. काय वाटतं सरकारचं काय चाललंय? काय माहित बा, ते पहिल्यापासून होते. आता मी कसं सांगू, ते नाही आले हे मला कसं सांगते. पहिल्यापासून तर तेच होते, ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं. आणि आता कुठे विश्वास गेलाय म्हणलो होतो आम्ही कवा. जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस. आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेलाय. आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडनं आहे. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता किंवा चर्चेची दारं खुली आहेत आता? कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्यात मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला बंदाला काय, कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही. चलो, धन्यवाद. देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच आरक्षणाचा लाभ, याचा अर्थ कसा हे करतात? कोणच्या आरक्षण? नवीन जे आता ते आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत
त्यांनाच याचा लाभ होईल. त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या, या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ जाणवतो? असं का म्हणतो? आपण त्या दिवशी सांगितलं ना, मग शिंदे साहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आपण त्याच दिवशी पेटाळा दिवशी. आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे, हे बघा, वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे, शेवटी सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचे सुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत, म्हणजे जी रिअलिटी. त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाज आहे. सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतोय की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचे सुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत. तिघांनी 2-2 पाठिले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा हे 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भाऊ गाबा, इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्या राष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन हे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा, हा मराठ्यांचा शब्द आहे.